आवाज आने को ना हाँ बाबा प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या पदप्रकाराला पुढे पावन असलेली ही भूमी आणि या भूमीमध्ये साधारणतः श्री चक्रधर महाराजांचं ही आत्मस्थान अगदी अखिल भारतीयांचं एक श्रद्धास्थान आहे. अशा या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून या संपूर्ण मार्गमंडळीसह परमपूज्य ब्रह्मादरणीय श्रद्धेय ज्ञानवर्धक वयोवर्धक महंत श्री ज्ञानराव बापूकर आपल्या प्रमाणासह या ठिकाणी वास्तव्याला आले आणि या वास्तव्यातून खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना अगदी परमार्गाच्या ठिकाणी भजनाचा पूजनाचा योग बाबांनी घडून आणला. हा खऱ्या अर्थानं आजचा शेवटचा दिवस आहे. यासाठी केला होता हाच शेवटचा ज्यांच्या हातापर्यंत परिश्रमातून ज्यांच्या नियोजनातून हे साकारलं असे तुम्हाला सर्वांचे शुभेच्छित या प्रमाणाला या ठिकाणी आवर्जून आणण्याकरता ज्यांनी परिश्रम घेतले नव्हे अगदी अवघात ते तुम्ही सर्व पाहतात अवघात ते तुमच्या सर्वांच्या सेवेमध्ये या प्रमाणाच्या सेवेमध्ये झटत आहे असे पूजनीय आदरणीय श्री मोहन दादाजी गुंतवणूकर त्यांचा क्षेत्राचे गाव आहे. पण महाराष्ट्रात एकूण पुढचं जे नियोजन आहे हे सुद्धा एका रिसोर्ट तालुक्यामध्ये कोणतं गाव मसलाती या गावाला पुढचंही 1 महिन्याचं वास्तव्य यानंतर घडणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मला सांगण्याचा मुद्दा हा होता की गिरस्ती क्रमाने ज्या प्रमाणे फिरत असतो आणि या फिरण्यामुळे हा मार्ग संतांचं दर्शन हा जो वास्तविकांना एक आणि मार्ग करतो. कारण तो आज प्रत्येक जण हा धावपळीच्या युगात जगतो आहे. आपण प्रत्येक गोष्ट टायमिंग मध्ये येऊन जगतो आहे. अगदी टायमाला आपण पैशासारखं तपास लावलेलं आहे. टायमिंग कुणाला होत नाही. परंतु या टायमामध्ये सुद्धा ही कमीत कमी वेळामध्ये सुद्धा या परमार्गाचे या माऊलीचं दर्शन घ्यावं. कारण ही मार्गमाऊली आहे. या मार्गमाऊलीचं खऱ्या अर्थानं महात्म्य आम्हाला स्मृतिस्थळामध्ये पाहायला मिळतं. स्मृतिस्थळामध्ये या पंथाचे आमच्या आचार्य ज्यावेळेस खऱ्या अर्थानं स्मृतिस्थळामध्ये आचार्याकडे पाहतो ना त्या आचार्याकडे पाहत असताना खऱ्या अर्थानं या परमार्गाची झाकणी आम्हाला अनुभवायला मिळते. ज्या आचार्यांना आमच्या साधनदाता श्री चक्रधर महाराजांचा ओढ आहे. एकूण एकाच वेळेला तुझ्यापासून 500 आणि 500-700 ही गोकुळ आणि या गोकुळाच्या ठिकाणी ज्यावेळी भिक्षा मागून हा सगळं गोकुळ ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आपला तो दैनंदिन विधी परमेश्वराला आपल्याला विधी आचरत होते आणि एक दिवस ते दुर्भिक्ष पडलेला आहे आणि त्यावेळेस त्या दुर्भिक्षेच्या वेळी आचार्याला ती गोष्ट लक्षात येऊन नाही म्हणून सुद्धा त्या पोषकाला आचरण करणाऱ्या साधक होते. मला माझ्या भिक्षेमध्ये किती आलेलं आहे हे माझ्या आचार्याच्या दृष्टीगोचर होऊ नये. कारण आचार्याच्या लक्षात आलं ना तर खऱ्या अर्थानं आचार्य बुद्धिस्त होते आणि एक परमात्माला अगदी आहे. हा दुष्काळ दुर्भिक्ष आहे. जर त्यांच्याकडेच नाही तर आपल्याला कुठून मिळणार. म्हणून साधकांच्या ठिकाणच्या असलेली कुशलता आचरणामध्ये असलेली कुशलता साधक अगदी आपल्याला जवळ असलेल्या जवळ चिन्हाखाली ठेवायचे आलेल्या पोटावरती ठेवायचे आणि आचार्याला जवळ दृष्ट करायचे. पण आचार्य सुद्धा त्यांच्या स्वामींच्या पठणीमध्ये घडलेले आचार्य साधे आचार्याला आमच्या स्वामींनी घडवत असताना ते घडून योग्य केलेला पाहतो. निवृत्त आणणारे कामाला 16 वर्ष लावलेले अपक्षाची झेल आचार्य सुद्धा त्या साधकांची आणि आचार्याच्या सहज दृष्टीगोचर झालेली आहे आणि त्यांनी त्या जोडलेल्या क्रमात बंद करावं. आणि मग आचार्यांनी सायंकाळच्या वेळेला संपूर्ण परमार्ग योग दिला आणि आल्यानंतर त्या सर्व परमार्गाच्या समोर आचार्य सुद्धा दंड घातले की माझ्याकडे म्हातारा नाम एक आहे. त्या म्हातारा नामाचं एक वेळेला तुम्ही सर्वांनी भोजन घ्यावं आणि मग सायंकाळच्या वेळेचं नियोजन भोजन वाचण्याची क्रिया प्रजासनाला निघायला आमच्या आचार्यांपासून सुरुवात झाली आहे. सांगण्याचा मुद्दा हा होता की ही जी माऊली आहे परमार्ग आहे या माऊलीला खऱ्या अर्थानं या परमार्गाला या मार्ग माऊलीला खऱ्या अर्थानं त्या अदृष्टाचा अभय आहे आणि त्या अदृष्टाच्या अभयापोटी खऱ्या अर्थानं तुमचा प्रवास चाललेला हा आचरणाचा क्रम यामध्ये आचार्य बाबाजींचंही खूप मोठं श्रेय आहे. अगदी वाहनाच्या बाबाजी असताना वयोवृद्ध असताना सुद्धा ही सगळी ज्ञानवाणी तुमच्यापर्यंत गेली आहे. हा खऱ्या अर्थानं तुम्हाला भाग्याचा योग आहे. कारण आज सांगणारे खूप आहे आमच्यासारखे कोकणवरती बोलणारे खूप आहेत.
परिवर्ती परमात्म्याला धरून मार्गमावळीला धरून या आचरणाकरता त्या परमेश्वराकडे जाणारी मार्गमावळी आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्व या गोष्टीला दुर्लभ होतो आहोत की आपण आज तुमच्या प्रवासाला जाता आणि मग दिवस जरी आता गोड असला तरी सुद्धा एका डोळ्यामध्ये अश्रू आहे, एका डोळ्यात आनंद आहे की आम्हाला काही सेवा कुठेतरी पूर्ण आपल्याला पापडी तुम्हाला सर्वांची करण्याचा योग आलेला आहे. आणि म्हणून असा योग तुम्ही सर्वांनी पुन्हा पुन्हा आमच्या जीवनामध्ये आणावा. कारण इथं सर्व मार्गमावळीचं गुरुकुळ आहे, तुम्ही साधन आहे, तिथं सर्वांचं दर्शन होत आहे. परंतु खऱ्या आचाराच्या परिवर्ती असलेले जे साधक आहेत ना ते आज दुर्भिक्ष झालेले आहेत. कारण जे आचाराच्या परिवर्ती आहेत इथं आमच्या महाराष्ट्राची मूर्ती आम्हाला आठवते. महाराष्ट्र भिक्षेला निघाल्यानंतर एका लहान खेळणाऱ्या मुलाला महाराष्ट्र उचलून घेतात आणि उचलून घेतलेले महाराष्ट्राच्या मुलाला डोळे घेतले आहे त्याचे 10 त्याचा श्रीमूळ पुस्तके का याने फक्त माझ्या देवाचं नाव घेतलेलं आणि म्हणून असलेल्या परमेश्वराचे साधक खऱ्या साधन दुर्लभ झालेलं आहे, देव दुर्लभ झालेला आहे. आणि म्हणून तुमच्या जाण्यात नक्कीच ते दुःख की याचा आम्हाला होणार आहे. जे मोहनदासांनी खऱ्यात घेतलेली कर्कसायस आहे त्या कर्कसायसातून खऱ्यात त्या समुद्राच्या दत्तांप्रमाणे जी गीतामध्ये प्रत्येकाने घेतलेला आहे, खाली गावाला प्रत्येकाने घेतलेला आहे, परमेश्वर गायकाच्या प्रत्येकाला देव मोहन मुलीने घेतलेली जे कष्ट आहेत ते सहाय्यक आहेत खऱ्या त्याचे गायकाच्या परमात्मा देव. आणि यानंतर तुम्ही सर्व जाणार आहात. या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या अगदी या शेवटच्या निरोप समारंभाकरता या ठिकाणी उपस्थित असलेले कविश्वर भूषण परमपूज्य परमादरणीय आंबेडकर बाबाजी त्याचप्रमाणे या परमार्गाची जी माऊली आहे संचालक आहे असे परमपूज्य परमादरणीय महंत श्री ज्ञानराज बाबाजी पासूनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही आचार्यांचे खऱ्या अर्थानं मनोगत मार्गदर्शन आपल्याला श्रवण करायचं आहे. तर पूर्वी या ठिकाणी या संपूर्ण मार्गमावळीचे नियोजन केलं होतं. दादांचे प्रथम त्या ठिकाणी संतपूजन होईल, त्यांचा सत्कार होईल. आपण तो सत्कार सर्वांनी या ठिकाणी काळ्यांच्या घटनामध्ये आपण तो साजरा करूया. पूजनीय श्री मोहनमुळी दादाजी या ठिकाणी बोला तुम्ही बोला ना. या ठिकाणी ही होणारी ठिकाणी धर्मसभा आहे बोला कार्यक्रम या ठिकाणी मला या सभेचं अध्यक्षस्थान परमपूज्य प्रभाकरणी कविश्वर भूषण आदरणीय आचार्य पूजनीय श्री मोहनमुळी दादाजी सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांच्या सहयोगातून हा योग घडून आला असे परमपूज्य प्रभाकरणी म्हणून श्री ज्ञानराज बाबाजी पासूनकर बाबांना सुद्धा या ठिकाणी सांगणारे आपल्याला पुढचं तुझ्या अवसराचे सर्व नियोजन आहे आणि पुढं मार्गाने प्रवास करायचा आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं मला वाटतं आचार मार्गाचे निरूपण चाललेलं विचार मार्गाचे निरूपण चाललेलं आणि म्हणून या विचार मार्गातनं अगदी बाबांनी आचार्याचे छोटे छोटे धडे विचार मार्गाच्या त्या छोट्या छोट्या वचनातनं तुम्हा सर्वांना मिळालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही त्या अस्थि परिवर्ती आहात. आज जो परिवर्ती असतो त्याचा अभिमान त्या अनुष्ठाला नक्कीच आहे. आणि म्हणून तुमचं जे अनुसरण तुमची ही असलेली परी त्या ईश्वरानं पूर्णत्वाला नेली आणि प्रत्येक युगात तुम्हाला एवढंच सांगेल की मोहनदादांनी घेतलेली जी कष्ट आहे हे कष्ट खऱ्या अर्थानं अगदी या ठिकाणी त्यांचा गौरव करण्याची कष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सभेच्या वतीनं आणि संपूर्ण या परमात्म्याच्या वतीनं मी पूजनीय श्री मोहनदादाजींना विनंती करेल की आम्हा सर्वांच्या वतीनं आपण सर्वजण त्यांचं स्वागत करू. या मोहन या ठिकाणी आचार्य धर्मसभेचे अध्यक्ष बाबाजी त्यांचं पुष्पांजली सत्कार करतायत. भाऊ उद्धव शहा उद्धव तिथं शहा बाबाजी गाडी म्हणून बाबांचा आशीर्वाद आहे. छोटी शहा नाही आहे. हीच परमात्म्याची सेवा तुम्हाला खऱ्या घडत राहिली पाहिजे. कारण तुम्ही ज्या मार्गमावळीचा योग या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या चतुर्साधाच्या ठिकाणी घडून आलेले आहे. आणि म्हणून बाबांची ती प्रसन्नता केला निष्ठा काय ते आपण सर्वांनी काय करता या ठिकाणी मला
दोन्ही बाबांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा हा छोटे ठिकाणी सत्कार होतोय, त्यांना हा आशीर्वाद मिळतोय. खऱ्या अर्थानं केलेली सेवा ही अगदी या हाताचं केलेलं दान हे हाताला कळवणे असं म्हटलं जातं, परंतु त्या सेवेचा सुद्धा गौरव होणं तितकं गरजेचं आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांची जास्त वेळ बोलण्यापेक्षा या ठिकाणी या प्रमाणाचे संचालन परंतु प्रमाण आदरणीय आचार्य श्री नांदेडराव पातुरकर आपण बोलणार बाबा, परंतु आम्हाला सुद्धा आपल्याकडे काहीतरी घेऊन द्या आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय नदी म्हणून श्री नांदेडराव पातुरकर हे आपल्या सर्वांशी संवाद साधतील अशी भावना. परमेश्वराने आपल्या शक्तीद्वारे या सृष्टीची निर्मिती केली आणि दगडासारख्या या जीवाला आपला स्वस्वरूपीचा आनंद द्यावा साठून त्या आनंद देण्यासाठी परमेश्वराने शक्तीद्वारे ते आपल्याला चेतनत्व करवलं. चेतनत्व करण्यानंतर सामर्थ्यशाली एक देवता वर्ग आणि परमेश्वरच आहे. ती देवता वर्ग आपल्या ठिकाणी चेतनत्व आणून देते आणि सामर्थ्य आपल्याला शरीरात देत असते आणि परमेश्वरही साधन देत असतात. म्हणून माझ्या समोर बसलेले तुम्ही फार भाग्यवान आहात. तुम्हाला परमेश्वराने असं उत्तम साधन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्तम साधन देणारे तुम्ही महान आहात, पण तुम्हाला स्वतःची ओळख झालेली नाही. की देव सर्व जीवांना 84 लाख योनीच्या जीवांना ही देवता काय देत असते? आपलं सामर्थ्य देत असते. त्याच्या शरीराचा खाण्यापिण्याची व्यवस्था करत असते. त्याला चेतनत्व करून सर्व व्यवस्था करत असते. पण अशा भटकणाऱ्या जीवाला भटकत आल्यानंतर मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर एखाद्या मनुष्य जन्मात परमेश्वर त्या जीवाला भाग्यवंत जीवाला साधन देत असतात. म्हणून बाबांनी आपल्या त्याच्या प्रास्ताविकमध्ये सांगितलं की कसं उत्तम साधन आहे की इथे काय देवांनी त्या तिथून खालच्या देवावरून आले परमेश्वर दौलत बारे होऊन आपल्या भक्तांना समज इथे वस्ती स्थान केलं. जाळी अवस्थान परमेश्वराने इथे वास्तव्य केलं. तर परमेश्वराने वास्तव्य केल्यानंतर त्या ठिकाणी काय आलं? सामर्थ्य परमेश्वराने निक्षेप केलं. कशासाठी निक्षेप केलं? आपल्या जीवाला गंध्या जीवाला पवित्र करण्यासाठी सामर्थ्य निक्षेप केलं.
आणि ते सामर्थ्य निक्षेप केलं काय परमार्ग इथे त्या स्थानाच्या निमित्ताने इथे परमार्ग वाढू लागला. आज 50 वर्षापूर्वी काय कंडिशन होती या स्थानाची, काय होतं, फक्त एक धर्मशाळा होती, 2-3 मार्ग काही होते. मग असा परमार्ग वाढत गेला आणि मग इथे चेतन साधन येऊ लागलं. चेतन साधन आल्यानंतर ते स्थान उजरंबीला येऊ लागलं. अनेक ज्यांचे 9 ते 90 जाप्य ते पूर्ण होऊ लागले. देवांनी त्या स्थानाचा अभिमान घेतला. स्थानाचा अभिमान घेतल्यानंतर चेतनाद्वारे त्या जीवांना त्यांचे अन्नता ज्ञान भेटू लागले. अनेक मार्ग इथे स्थापित झाले. स्थापित झाल्यानंतर मग ज्या अनेक भागातून थेट दिल्ली, मुंबई, जम्मू काश्मीर वगैरे, अनेक नांदेड वगैरे, सुरत वगैरे भारतातून इथे लोक येऊ लागतात. येऊ लागल्यानंतर काय झालं, या चौ साधनाचा काय झाला, त्यांना सांगितलं ना आता, चौ साधनाचा त्यांना लाभ झाला. चौ साधना झाल्यानंतर परमेश्वर त्याला आपली वस्तू धारण करत असतात. म्हणजे धीरे धीरे त्याला कोणी नाव दिलं, नाव दिल्यानंतर त्याने स्मरण केलं, वेदशक्ती दिली, कोणा भाग्यवंताला ज्ञानशक्ती दिली. असा परमेश्वराने ते उद्यम केलेला असतात. मग असा उद्यम कशा मार्फत करतात, परमेश्वराने साधन दिलं नसतं तर आपण पवित्र झालो नसतो. म्हणून ते जड साधनही दिलं आपल्याला परमार्गामध्ये. कालच बाबांनी आम्हाला ते देवपूजा करवली, उत्तम साधन परमेश्वराचे आम्हाला बाबांनी करवली. आम्ही त्या बाबांचे फार फार आभारी आहोत. फार फार उपकार मानू त्यांचे की त्यांनी आम्हाला ती परमेश्वराची वस्तू करवली. आणि ती वस्तू करवली, आता स्वतःही हजर झाले. मग त्या जडापेक्षा कोण थोर, चेतन थोर. कारण चेतनाने काय होत असतं, अन्यथा ज्ञान दूर होत असतो. चेतनाने काय, नित्यासारखं ज्याने दुःख जोडलेलं आहे त्या दुःखातून परमेश्वर त्याला त्याच्या भजनाने सोडून घेतात. असं परमेश्वराने त्या जड ठिकाणी सामर्थ्य निक्षेपले. तसेच परमार्गाचे आधार स्तंभ, परम पूज्य, परम आदरणीय, परावर जाणते, अनेकांना धर्माधार देणारे. इथे धर्माधार देतात आपल्या परिवाराला असं नाही, अनेक गावामध्ये जाऊन त्यांचे अन्यथा ज्ञान दूर करून असे बाबाजी, पवित्र बाबाजी, त्यांना माझे दंडवत, अध्यक्षांना माझे दंडवत प्रणाम. तसेच परमपूज्य, परम आदरणीय, परावर जाणते प्रास्ताविक ज्या बाबांनी केले त्यांना माझे दंडवत प्रणाम. तसेच ज्यांनी परमेश्वराने आपलं अधिकार घडवून त्याला नाम दिलं त्या नामधारक, वेदवंत, बोधवंत यांना सर्वांना माझे दंडवत प्रणाम. आता सांगितलं तुम्हाला की तुम्ही फार भाग्यवान आहात, भाग्यवान आहात, पण तुमच्या भाग्याची तुम्हाला जाणीव झाली नाही. तुम्ही स्वतःला अजून मी ओळखत नाही. स्वतःही संन्यास घेतल्यानंतर स्वतःची ओळख तुम्हाला झालेली नाही. ज्यावेळी तुम्हाला स्वतःची ओळख होईल, म्हणजे स्वतःची ज्या शरीराची ओळख तुम्हाला 84 लाख योनीमध्ये ती देवता करत होती, पण तुमच्या भाग्याची तुम्हाला ओळख झालेली नाही. महिन्याभरातून तुम्हाला जे परमेश्वराचे ज्ञान झालं, पण त्या ज्ञानाप्रमाणे काय करा, पुढे त्या परमेश्वराच्या वचनाची आज्ञा पाळा, त्या अधिकरणाची आज्ञा पाळा, त्या परमेश्वराची काय करा, आज्ञा पाळा. परमार्गामध्ये परमेश्वर आता इथे आहेत. परमेश्वराने आपण भाग्य जोडलं नाही. परमेश्वराच्या परावाणीतून आपल्याला ज्ञान व्हावं, परमेश्वर आपल्याला भजावा, पूजावाला मिळावं, असं आपण जोडलं नाही. मग आपल्याला आता काय काय साधन मिळालं, जड आणि चेतन साधन मिळालं. मग या चेतनाच्या साधन मिळाल्यानंतर परमेश्वर ज्ञान देऊन काय गेलं, ऐकू येतं ना. महंत
धन्यवाद बाबाजी. आणि त्यांनी आदरणीय श्रद्धेय त्यांनी प्रस्तावित केला असा महंत पांढरेकर बाबाजी, जमलेले सर्व संत महंत तपस्विनी बालगोपाळ, आज आश्रमाचा सांगता समारोप या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि एक महिन्यापासून आपण या ठिकाणी विचार मालिका बाबांच्या मुखात अमृत भरल्या परा वाहिनी ऐकता. त्या वाहिनीने अनेकांचे अंतकरण तत्वमय झाले होते, ते शांत विले. कारण की विचार मालिका ते महावाक्याचे काही वचन विचार मालिकेमध्ये आहे. आणि ज्याच्या विचार मालिका झाल्यानंतर त्याला महावाक्य समजायला वेळ लागत नाही. आणि ही परमार्गाची परंपरा बाबांनी सांगितलं की चतुर्विध साधनाची परंपरा भटवासापासून स्वायंता एकूण एकाग्रता वादिवेशापासून सातापासून म्हणजे 700-500 जे गुरुकुळ जमलं भटवासाच्या ठिकाणी. तुम्ही वेदवंत, तुम्ही बलवंत असे होते का ना? तुम्ही संबंधाला जाणार करते ते 500 गुरुकुळ. आणि तसे तुम्ही कोण संबंधाला ईश्वराच्या कोण संबंधाला जाणारे साधन आहे. ज्या अधिकरणाच्या संबंधाने आपण आहे की अधिकरणाची खूप काठी असते. आणि ते खूप काठी अधिकरण आपल्याला आपलं धर्मरक्षण करण्याचं त्यांच्या झाडाखाली, त्या अधिकरणाच्या झाडाखाली आपला धर्मसिद्धीला जातो. आधार अधिकरण, त्या अधिकरणाच्या ठिकाणी आपण आहे ते झाड आहे अधिकरण. आणि त्या अधिकरणाचं लक्ष आपल्याला असतं. अधिकरण पाहत असतं त्या साधकाचा आचार कसा चालू आहे आणि तपस्विनीचा आचार कसा चालू आहे ते अधिकरण आपली सुख लक्षात आणून देतात. परमार्गाचा स्फूर्ती स्थळ पहा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला केशराव दास आहे, हिरायस आहे, ज्या ठिकाणी परमार्गाच्या तपस्विनी सुखायच्या. कोणाच्या गायकाच्या ठिकाणी मुक्काम होता. 2 तपस्विनी त्या ठिकाणी त्या गोया गायल्या आणि महादेवाचा मागून जाते त्या घरी. आणि त्या तेजमान म्हणतात काल आपल्या परमार्गाच्या बाया आल्या तरी अंगाई गीत गायले, गोया गायले. तुम्ही गाणं महादेवाचं काही बोलत नाही. आणि मग परमार्गामध्ये आल्यानंतर त्या बाया आत्मावी कमी होत्या, त्यांना ती शिक्षा पण करते. बरोबर गुणगान कुणाचं गावं? परमेश्वराचं गुणगान गाणं. जसं चौपदी आहे आचार्य पंडित पासरांनी, तर पंडित पासरांना छंद होता, भजनाचा छंद होता. पण विरह ईश्वराचा विरह तोडते चौपद्या ओळ्या करायच्या. स्वामींनी सांगितलं नीट विभो, भटवासाने सांगितलं आजपासून पंडिता हे गायचं नाही. पण एक दिवस त्याच्या घराखाली एक चौपदी गात आहे आणि विरह गीत गात आहे, भटवास ऐकत आहे. आणि तो विरह गीत असा होता की द्रौपदीवरती श्रीकृष्ण महाराजांचा योग कसा झाला ते योग गीत त्या ठिकाणी गात आहे. भटवास त्या झाडाच्या मागून ऐकत आहे की परमेश्वराला आवडलं पाहिजे. नामाचं स्मरण करताना भटवास जोगेश्वर या ठिकाणी असताना गीती घोसावे ते कसे चिंतावे, कसं भजावे तर मला काही नाही. चिंतन करायला कसं चिंतन विधी केलं पाहिजे, परमेश्वर भजन पूजा कसा केला पाहिजे, कसं स्मरण केलं पाहिजे. स्वामी त्यांना सांगितलं की कीर्तने भजने नामस्मरण सांगितलेलं आहे. पण कीर्तने भजने तो पण आवडला गेला पाहिजे. म्हणून आपल्याला परमार्गामध्ये आरत्या निर्माण झाल्या. या स्तराची आरती, मातृग्रामची आरती आहे, आहिरमनची आरती आहे, कनाशीची आरती आहे. त्या नियमनं, त्या भजनेतनं, त्या आरतीसोबत परमेश्वर आपल्याला गुणगान करायचंय आणि परमार्ग आपल्याला जोडायचा आहे. बंधूंनो, ही परमार्गाची परंपरा आचार्यापासून आजपर्यंत आलेली आहे. आणि ही परंपरा परमेश्वराचा उद्धरण व्यापार जो आहे, अधिकरणाला निमित्त करून परमेश्वर आपला उद्धरणाचा व्यापार चालवतात. आणि भटवासांच्या ठिकाणी 500 गुरुकुळ असताना आणि रविशंकर दास, केशवराज दास, पंडित बाग घटनाधिक्रमे चालले आहे. आणि गावातले यजमान बसलेले
श्रेष्ठ आपला आचार आहे आणि आपल्या आचरणाने ईश्वर संतुष्ट होणार आहे. आपल्याला तो कैवल्य जे ईश्वराचं कैवल्य दान आहे आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि अशा बाबांचा योग या ठिकाणी जायचा या ठिकाणी आला आणि आपल्या ठिकाणी या प्रमार्गाला जायच्या देवाच्या जे आश्रम आहे त्यालाही सेवा करण्याचा लाभ प्राप्त झाल्याबद्दल आणि असाच लाभ आम्हाला प्राप्त व्हावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि बाबांना कलियुगाचं आयुष्य लाभो आणि अनेक जीव वेदाला बोधाला निमित्त हो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. मोजक्या शब्दात परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला ते साधं सांगितलं त्यातून तुम्ही बाबाच्या शरीराला अनुभव का आणि ते नक्कीच तुम्ही आचरणात आणणार आहात. कारण दिवसातल्या एकदा तरी आम्ही आपापली ही भावनिक करायची. आम्ही अनुसरण घेतलं म्हणजे खऱ्या अर्थानं पूर्णत्व भाव असं नक्कीच नाही. अनुसरण घेतलं ही पायरी आमची पूर्ण केली आहे. पण या एका पायरीनंतर अनेक पायऱ्या आम्हाला पुढं जायच्या आहेत आणि त्यामुळं ही प्राप्ती जर आपल्याला भावल्या जाणार नाही की माझा आजचा दिवस कसा गेला. नामस्मरण करत असताना मला त्या वेळा आठवल्या का सविशेष तो परमात्मा आठवला का माझ्याकडे एखादा विधी घातला गेला का माझ्याकडे कुणाला परमात्म्याच्या साधकाला असेल एखाद्या वास्तविकाला असेल बोलल्या गेलं का माझ्याकडे दोष आचरल्या गेले तर विधी आचरल्या गेला आरोग्य आचरल्या गेला का विधी आचरल्या गेला याची आपापल्या आपल्याला नक्कीच भावली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण पुढे समुदायाकडे जाणार आहोत. आपले येणारे जे अंतराय आहेत अतिशय निर्णयाच्या सर्व गोष्टी आहेत परंतु त्या अंतरायातून सुद्धा आपला हा योग हा महत्वाचा. आपल्याला अनुसरण घडलं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून त्या अनुसरणाला नक्कीच आपण पूर्णत्वाला न्याल. बाबांची ती वचनं नक्की तुम्ही पूर्ण कराल ही तुम्हाला अपेक्षा. यानंतर या ठिकाणी या धर्मसभेचे जे अध्यक्ष आहेत असे परमपूज्य परमादरणीय कमिशन भूषण आदरणीय आचार्य प्रभू श्री मुंबईकर बाबांचे श्रीक्षेत्र जायचा देव हे आपलं मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी व्यक्त करणार आहे. बंधूंनो तुम्ही खरे भाग्यवंत आहात. ते अनुसरण घडतं पण अनुसरण घडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या परिवर्ती चालण्याकरता जी प्रॅक्टिकल आहे ना ते प्रॅक्टिकल आणलं आणि अनुसरणाकरता आपली उद्विग्न झालेला असतो अनुसरण घेतो परंतु खऱ्या अर्थानं चालावं कसं बोलावं कसं बसावं कसं उठावं कसं याचं ज्ञान ही सगळी मार्गमावली तुम्हाला देत असते आणि मग या मार्गमावलीचं सानिध्य तुम्हाला लागतं. तुमच्यासारखं भाग्य नक्कीच कुणाचं नाही आहे. यानंतर आदरणीय आचार्य प्रभू बाबा थोडक्यात परंतु असे महत्व त्याला आयती म्हणतात आताच्या भाषेत त्यामुळे त्याची दोन्ही बाबांची तुम्हाला दिलेली आहे आणि मग या ठिकाणी सर्वांचा योग आला दोन्ही आचार्यांचा या ठिकाणी योग आलेला आहे आणि मग हा योग कमी करण्याचा मागूया आणि या ठिकाणी ही छोटी काही आहे समावतीय सभा आता संपलेली आहे परंतु या सभेमध्ये जे घेतलं ते संपून घेऊ नका कारण उद्यानंतर आपण आता कपडे झटकणार आहोत आणि त्या कपड्यांसोबत आपले विचार सुद्धा जवळ घेऊ नका. दिलेल्या ज्या ज्या ज्ञानाची शिबिरी आहे ती शिबिरी नक्की तुम्ही सोबत ठेवा ही अपेक्षा म्हणून ही शिबिरी आहे ती नक्कीच तुम्ही सोबत घ्या ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा काळ्यांच्या गटात या